विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः रसवर्जं रसोऽप्यस्य परं दृष्ट्वा निवर्तते विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः रसवर्जं रसोऽप्यस्य परं दृष्ट्वा निवर्तते विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः रसवर्जं रसोऽप्यस्य परं दृष्ट्वा निवर्तते। विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः रसवर्जं रसः अपि अस्य परं दृष्ट्वा निवर्तते निराहारस्य देहिनः विषयाः रसवर्जं विनिवर्तन्ते अस्य रसः अपि परं दृष्ट्वा निवर्तते। निराहारस्य म्हणजे जो निराहार आहे, म्हणजे जो विषयांच्या विषयी निराहार आहे, म्हणजे जो विषयांचं इंद्रियांच्या द्वारा सेवन करीत नाही, त्याला निराहार असं म्हणतात. इथं आहार म्हणजे केवळ आपल्या रसनेंद्रियाच्या द्वारा ज्याचं सेवन केलं जातं तो आहार किंवा अन्न आहार असा या ठिकाणी आहार नाही. तर शब्द स्पर्श रूप रस गंध हे जे पंचविषय आहेत ते त्या आपापल्या इंद्रियांचे आहार असं त्यांना म्हटले. आहार्यते इति आहारः असं म्हटलेलं आहे की या ठिकाणी आहार शब्दाने पंचविषय सांगितले जातात. निराहारस्य जर एखादा मनुष्य ह्या पंचविषयांचं सेवन करणार नाही असा देहिनाः असा जो देहधारी जीव आहे त्या जीवाचे विषयाः त्याचे विषय म्हणजे शब्द स्पर्शादी विषय त्या विषयांचं सेवन न करणाऱ्या अशा पुरुषाचे ते रसवर्जम त्या ठिकाणी रसविषय जर सोडला असा एक अर्थ. रसविषय जर सोडला तर ते विषय विनिवर्तन्ते त्याचे सगळे विषय त्या ठिकाणी निवृत्त होतात. म्हणजे त्या ठिकाणी रसवर्जम म्हणजे ते विषय जरी शब्दस्पर्शादी निवृत्त झाले तरी त्याच्यामध्ये रस म्हणजे त्याच्यामध्ये आनंद आहे अशी त्याच्या अंतःकरणात असणारी जी धारणा ती मात्र जात नाही. विषयात सुख आहे अशी जी धारणा आहे ती धारणा केवळ त्या विषयांचा दुरून त्याग केला तरी विषयाविषयी असणारी सुखत्व बुद्धी ही मात्र त्याची जात नाही. तिच्या वाचून बाकी सर्व जातं परंतु त्याच्यामध्ये सुखत्व बुद्धी मात्र राहते. काही विषय मला सुख देतील म्हणून रसवर्जम. मग आता त्या विषयांविषयी असणारा अनुराग अंतःकरणात असणारी प्रीती किंवा सुखत्व बुद्धी ही कशाने जाईल. भगवान सांगतात स्वहा अपि तो रससुद्धा त्या विषयाविषयीचं प्रेम हे सुद्धा विषय दूर राहिले तर त्या ठिकाणी त्या विषयाने विषय दूर राहतील तरी अंतःकरणात प्रेम त्या विषयाविषयीचं राहू शकतं. पण आता मग ते कधी जाईल किंवा विषयांविषयीच्या असणाऱ्या अंतःकरणातील वासना तर त्या वासना रूपाने संस्कार रूपाने ते सर्व राहतं. म्हणून म्हणतात की त्याची निवृत्ती कशाने होईल तर सहापी तो रस देखील तो विषयामध्ये असणारा अनुराग देखील परम दृष्ट्वा निवर्तते. त्याला परम म्हणजे परमात्मदर्शन किंवा आत्मसाक्षात्कार जर झाला तर त्या विषयांमध्ये असणारी जी सुखत्व बुद्धी ती सुद्धा निवृत्त होते. पण कधी परम दृष्ट्वा म्हणजे विषयांचा त्याग केला तर विषय दूर राहतील परंतु विषयामधील सुखत्व बुद्धी ती मात्र जाणार नाही. ती जर जायची असेल तर त्या ठिकाणी ह्या विषयांचं अधिष्ठान चैतन्य म्हणजे आत्मचैतन्य ब्रह्मरूपाने साक्षी चैतन्य किंवा साक्षी चैतन्याला ब्रह्मरूपाने किंवा ब्रह्माला आत्मरूपाने जर जाणलं म्हणजे आत्म्याचा ब्रह्मत्वाने दृढ अपरोक्ष साक्षात्कार झाला तर मात्र विषयांच्या विषय असणारी रसत्व बुद्धी सुखत्व बुद्धी
प्रीती याची पण निवृत्ती होईल. म्हणजे आत्मसाक्षात्कारा वाचून विषयांच्या विषयी असणाऱ्या प्रीतीच्या निवृत्तीला दुसरा कोणताही अन्य उपाय अस्तित्वात नाही असं भगवंतांनी या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. विषया विनिवर्तन्ते, विषय निवृत्त होतात. कोणाचे? निराहारस्य देहिना, जो तो निराहार म्हणजे त्या विषयांचं सेवन करीत नाही अशा पुरुषांचे विषय तेवढे निवृत्त होतात. पण ते रसवर्जम विषया विनिवर्तन्ते, रस त्याच्यामध्ये सुखत्व बुद्धी सोडून बाकीचे फक्त विषय दूर राहतात. पण अंतःकरणामध्ये त्याच्या वासना किंवा त्याचे संस्कार ते तसेच राहतात. आणि त्याचाही जर निरोध करायचा असेल तर त्याला साधन एकच आहे की मी कोण आहे या प्रश्नाचं उत्तर शोधणं. आणि त्या मी कोण आहे याचा अर्थ मी ह्या सर्व पंचकोशाच्या अतीत, तीन शरीराच्या अतीत असणारा जो ब्रह्मरूप आत्मा तो मी आहे असं जर संशय विपर्य रहित ज्ञान झाला असेल, दृढ अपरोक्ष साक्षात्कार झाला असेल तर त्या पुरुषाची मात्र या ठिकाणी विषयांविषयीची प्रीतीसुद्धा निवृत्त होईल. दुसरा एक अर्थ याचा असा आहे, तो अर्थ पण अनेकांनी सांगितला, ज्ञानोबरायांनी त्या अर्थावर भर दिला, काल आपण पाहिलं होतं थोडं. तर त्याच्यामध्ये असं सांगितलं आहे, जर सर्व विषय आपण त्यागले, शब्द स्पर्श रूप रस आणि गंध सर्वच विषयांचा त्याग केला तर त्या ठिकाणी ते विषय दूर राहतात. परंतु एक विषय मात्र जात नाही, तो कोणता? रसवर्जम. ह्या पंचविषयामधील समजा आपण रस विषयाचा त्याग करायचा म्हणजे आहाराचा त्याग केला, अन्नाचा त्याग केला तर तो अन्न दूर राहील, परंतु अन्नाची इच्छा जी आहे ती मात्र कायमची राहील. रसवर्जम म्हणजे रसविषयाची आसक्ती ही मात्र जात नाही, जरी विषय दूर ठेवला. वास्तविक आहे सर्वच विषयांचं तसं आहे. परंतु असं पण होतं की इतर विषयांचं, आता घ्राणाला विषयाची आसक्ती दिसत नाही, जो सुगंध समोर आला त्याचं ते आनंद घेतं पण फार आसक्ती दिसत नाही. जसं रसनेंद्रियाला आहे तशी तेवढी आसक्ती कर्णेंद्रियांना, श्रवणेंद्रियांना दिसत नाही, स्पर्शनेंद्रियालाही तितकी दिसत नाही. तसंच नेत्रेंद्रियालाही तितकी नाही जितकी रसनेंद्रियाला आहे. त्याचं कारण असं आहे की या ठिकाणी हे जे शरीर आहे ना, हे शरीरच म्हणून अन्नमयम ही सौम्य मना, अन्नापासूनच जे शरीर बनलेलं आहे, अन्नापासूनच मन बनलेलं आहे. म्हणून ह्या शरीराचा मूलभूत घटक हाच आहार असल्यामुळं त्यांनी लिहिलं की अन्नम आशितम त्रेधा विधीयते. जे खाल्लेलं अन्न आहे ते 3 प्रकारचं आहे. त्याचं या स्तविष्टम धातुस्तत ना, यो मध्यमस तन्मांसम आणि यो अनिष्टम तन्मनाहा. तर या ठिकाणी हे सगळे धातू जे बनलेले आहे या शरीराचे अवयव, याला मूळ कारण कोण आहे? अन्नापासूनच या ठिकाणी हे सर्व शरीर बनलं आहे. मनसुद्धा कशापासून बनलेले आहे? अन्नापासूनच बनलेले आहे. आणि धातू इंद्रिय ही सुद्धा अन्नापासूनच बनलेली आहे. म्हणून या ठिकाणी खाल्लेलं जे अन्न आहे त्याच्यापासून जो स्थूल भाग आहे त्याच्यापासून आपले हे मलमूत्रादी हे जे आहेत हे सुद्धा त्याच्यापासूनच बनलेले आहे. म्हणून शरीर त्याला अन्नमय कोश असं आपण म्हणतो, ह्या स्थूल देहाला अन्नमय कोश असं म्हणतो. त्यामुळं हे शरीरात जर आपण याला अन्न दिलं नाही तरी देहधारी जीवाला त्या अन्नाचं चिंतन अधिक व्हायला लागतं. नाथ महाराजांनी भागवतामध्ये असं लिहिलं आहे, जागृतीत अन्नाचा त्याग केला तर स्वप्नात देखील त्याला भोजन स्वप्नात येतं. म्हणजे इतकं मनाची सूक्ष्मता दे ती अन्नाचं चिंतन करते असा एक अर्थ दिलेला आहे. आणि आर्यन्ते इति आहारः म्हणजे याचा अर्थ ज्यांचं सेवन केलं जातं, ज्यांचा उपभोग घेतला जातो त्याला आहार म्हणतात. नाम हे सर्व पंच विषय असाही अर्थ त्याचा केलेला आहे. आणि इथं विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिना रसवर्जम रसोप्यस्य परम दृष्ट्वा निवर्तते. या ठिकाणी आता आपल्याला येईलच, ज्ञानोबरायांनी जो अर्थ केला
तो अर्थ इथं असा दिसतो की रसविषय जो आहे त्याच्याविषयी केला. कारण काय आहे की मनुष्याला ही जर आसक्ती अंतकरणातली जायची असेल, विषयाचं चिंतन कुठपर्यंत होत राहील. आगा ते वृत्ती किरीटी आधी मनवणीची उठी मग ते वाचा दिठी कराशी. अगोदर अंतकरणातली वृत्ती निर्माण होते, मग ती वाणीच्या द्वारा नेत्राच्या द्वारा ती अंतकरणाची वृत्ती बाहेर पडते आणि ती विषयाकार होते. तर याचाच अर्थ असा आहे, कोणत्याही अंतकरण वृत्तीमध्ये विषय आला का तोच विषय काय होतो, इंद्रियांच्या द्वारा बाहेर पडतो आणि मग ती अंतकरण वृत्ती त्या विषयाच्या आकाराची होते. आणि त्या अंतकरण वृत्ती एकदा विषयाकार झाली की त्याच्या गुणदोषानुरूप त्या विषयांचा त्याग किंवा ग्रहण हे इंद्रिय करू लागतात. बुद्धी त्याच्याविषयीचा निश्चय करते, मन त्याचं संकल्प विकल्प करतं, अहंकार त्याचं तादात्म्य धारण करतो आणि चित्त त्याचं चिंतन करू लागतं. आणि हे सगळ्या गोष्टी झाल्या की मग आपोआप इंद्रियांची धाव, विषयाचे ओढी आणि पतनाची जोडी वरी हावं, असा बहुतेक संस्कृतिकाकारांनी हा अर्थ जास्त मानलेला आहे. परंतु ज्ञानोबरायांनी जो अर्थ केला तो आहार म्हणजे रसविषय असाच एवढाच अर्थ केला. तर आपल्याला त्याचं जर बारकाईनं चिंतन केलं तर ज्ञानोबरायांचा साधक जीवनामध्ये केलेला अर्थ हा अत्यंत महत्त्वपूर्ण असा अर्थ आहे. किंबहुना ते सर्वात महत्त्वाचं आहे की या सगळ्यामध्ये जो मनुष्य, कारण जितम सर्वम जिते रसे असं भागवतामध्ये यावत जितेंद्रियो न स्यात तावत जितेंद्रियो न स्यात यावत सर्वम जिते रसे. मला वाटतं काहीतरी राहिलं त्याच्यामध्ये दुसरे. आपण खऱ्या सगळ्या इंद्रियांवर तोच पुरुष विजय मिळू शकतो का ज्याने रसनेंद्रियाला जिंकलं असं. कारण काय, खाल्लेलं जे अन्न आहे त्या अन्नाचा सगळे परिणाम आहेत. त्याचं जर पाहिलं आपण 17व्या अध्यायामध्ये की आपण सात्विक अन्न खाल्लं त्याचे काय परिणाम, राजस अन्न खाल्लं त्याचे काय परिणाम, तामस अन्न खाल्लं त्याचे काय परिणाम. काय ते आयुष सत्व बलारोग्य सुखप्रीती विवर्धना रस्या स्निग्धा स्थिरा हृदया आहारा सात्विक प्रिया. सात्विक अन्नाचे हे परिणाम सांगितले. आता जर याच्यातलं राजस अन्नाचे सांगितले, कट्वम लवना तीक्ष्ण तीक्ष्ण वृक्ष विदाहिना आहारा राजसे श्रेष्ठा दुःख शोकामय प्रदाह. तामस अन्नाचे परिणाम सांगितले, यात यामम गतरसम पुती पर्युषितंच यत उच्चिष्टमपि चामेध्यम भोजनम तामस प्रियम. याचा अर्थ ह्या अन्नाचे इतके सूक्ष्म परिणाम आहेत. आपल्याला असं सुद्धा म्हणता येत नाही की या ठिकाणी अन्नाच्या याच्याविषयी दोन आपल्या आयुर्वेदमध्ये दोन न्याय सांगितले. आता मला त्यांचे नावं लक्ष, एक केदार कुल्या न्याय आहे आणि एक त्याला खले कपत न्याय ना, खले कपत न्याय, खले कपतच आहे का, खले कपत न्याय, असा दोन न्याय आहे त्याच्यामध्ये. आता आपण जेव्हा पाटाचं पाणी पिकाला देतो तेव्हा ते पाणी जात असताना तो जो वाफा भरला का ते पाणी कुठं जातं, पुढच्या वाफ्यामध्ये जातं. तो भरला की त्याच्या पुढच्या वाफ्यामध्ये जातं. त्याला म्हणतात केदार कुल्याने आहे, म्हणजे पाटाच्या द्वारा त्या वाफ्यापर्यंत पाणी जाणं. हा एक आपल्याला भाग माहीत आहे. दुसरा एक आहे खले कपत न्याय. खले कपत न्याय म्हणजे एखाद्या खळ्यामध्ये आपल्याला जर धान्य पडलं असेल तर काय करतात, अनेक पक्षी येतात आणि आपापले धान्य टिपून त्या ठिकाणी निघून जातात. त्याप्रमाणे आपण जे अन्नभक्षण करतो त्या अन्नभक्षणाविषयी आयुर्वेद शास्त्रामध्ये देखील दोन्ही न्याय मानलेले आहेत. एक न्याय काय आहे, आपल्या शरीरामध्ये जे सप्तधातू आहेत ते सप्तधातूमध्ये रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र हे सप्तधातू आहेत. आणि त्या साती धातूचा पुन्हा सार भाग त्याला ओज असं म्हटलेलं आहे, त्याला ओज असं म्हटलेलं आहे. तर आपण जे अन्न खातो त्याच्यातून हे सप्तधातू जे आहे, तर पहिल्यांदा जे खाल्लेलं अन्न ते पहिल्यांदा त्याचं रसात रूपांतर होतं, रसानंतर रक्तात रूपांतर होतं, नंतर मांसात, नंतर मेद, नंतर अस्थि, अशा प्रकारे त्याचं शुक्र अशा सप्तधातूमध्ये रूपांतर होतात क्रमाक्रमाने. असं जे मानतात त्यांना म्हणतात केदार कुल्यान्याय. आणि खले कपत न्याय म्हणजे खळ्यामध्ये जसे पाखरं एकदम येऊन आपलं धान्य घेऊन जातात, तसे हे जे सप्तधातू आहेत ते आपण आहार भक्षण केला की ते आपला रस
त्याच्यापासून आपल्याला उपयोगी असणारा जो रस त्याचं ते शोषण करतात. म्हणजे रसही रक्त मांस आणि मेद हे सगळंच आपण खाल्लेल्या अन्नापासून एकाच वेळेला पुष्ट होत राहतात. आणि अशा प्रकाराने हे जे अन्न आहे त्या अन्नाचा शरीरावर असा परिणाम होतो. म्हणून या ठिकाणी खाल्लेलं आता सांगितलं आपण, जर तुम्ही कटू आम्ल उष्ण तीक्ष्ण वृक्ष असं अन्न खाल्लं तर त्याचा परिणाम काय सांगितलेला आहे? दुःख शोकामय प्रधा. तुमची दुःखाकार वृत्ती होणार, शोकाकार वृत्ती होणार, तुमची रोगी शरीर होणार, हेच अनेक प्रकारचे रोग तुम्हाला होणार. हे त्याचं काय आहे? फल आहे. म्हणजेच याचा अर्थ अन्नाचा परिणाम हा मनावर पण होतो आणि शरीरावर पण होतो. त्याला सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्स म्हणतात. म्हणजे मन आणि शरीर ह्या दोन्हीवर विरुद्ध अन्नांचे होणारे जे परिणाम आहेत ते या ठिकाणी सांगतात. म्हणून आपल्याला जर वेदाचं मनोगत पाहिजे आहे, उपनिषद सांगतं की अन्नमाशिदम त्रेधा विद्येत, खाल्लेले अन्न 3 प्रकारचं आहे, त्याच्यापासून हे सगळं शरीर. किंवा या ठिकाणी ज्या माता पित्यांपासून हे शरीर प्राप्त होतं त्यांचं बनलेलं जे आर्तव आणि शुक्रधातू याला कारण अन्नच आहे. म्हणून या ठिकाणी अजून उपनिषदामध्ये जे पावसाच्या ह्याच्यातून येतो जीवात्म्यामध्ये हे कसं प्रवेश होतो, तर तो अन्नाच्याच द्वारा प्रवेश होतो. आईवडिलांनी खाल्लेल्या अन्नातूनच त्या ठिकाणी प्रथमे मासे कललम जायते द्वितीय चार्बुदम असं जे गर्भाचं जे 9 महिन्याची वाढ ती सगळी कोणावर आहे? अन्नावर अवलंबून आहे. एवढा हा विचार केलेला आहे. आणि त्यामुळं ज्ञानोबरायांनी मात्र या ठिकाणी हा आहार शब्दाचा अर्थ रस विषय एवढा केलेला जास्त अधिक आपल्याला दिसतो. आता याविषयी जो चिंतनच करायचं झालं, निराहार काय विषयाविनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः रसवर्जम रसोप्यस्य परम दृष्ट्वा निवर्तते. आतापर्यंत आपण 4 श्लोक पाहिले. त्या 4 श्लोकामध्ये काय विहाय कामान यः सर्वान पुमांश्चरति निस्पृहा हा जो श्लोक आहे हा एक श्लोक पाहिला, बरोबर ना? हा का प्रजाहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मन्येव आत्मना तुष्ट स्थितप्रज्ञस्तदोच्यते. हा जो स्थितप्रज्ञाविषयी स्थिर प्रज्ञा झाली याविषयी सांगितला. ही अवस्था जी आहेत ना स्थितप्रज्ञाच्या, याच्यामध्ये पाहिलं तर आपल्याला आत्तापर्यंत स्थितप्रज्ञाच्या 4 अवस्था पाहिल्या. 4 अवस्था म्हणजे कोणत्या? तर प्रजाहाती यदा कामान यामध्ये कोणती अवस्था आहे? यामध्ये तुर्यगा अवस्था आहे. म्हणजे ह्या 4 अवस्था ज्या आहे ना, तर ज्ञानोत्तर अशा असणाऱ्या 3 ज्या सप्तयोग भूमिकेमधील भूमिका आहेत त्याच्यातली ही वन्मनी किंवा तुर्यगा अवस्था किंवा ज्याला आपण निर्विकल्प समाधी मग्न असणाऱ्या पुरुषाची अवस्था ही त्या प्रथम श्लोकामध्ये सांगितलेली आहे. त्याच्यानंतरचा जो श्लोक आहे तो दुःखेषु अनुद्विग्न मनः सुखेषु विगतस्पृहा ही जी 6वी भूमिका आहे पदार्थाभाविनी, त्या पदार्थाभाविनी भूमिका सांगितलेली आहे. नंतर जी आपल्याला कोणती यः सर्वत्रान अभिस्नेह तत्तत् प्राप्य शुभाशुभम न अभिनंदती न द्वेष्टे तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ही जी सांगितली ती असंसक्ती ही भूमिका 5वी भूमिका सांगितली. आणि काल आपण ज्या श्लोकाचं चिंतन केलं कोणतं? यदा संहरते चायम कुर्मंगानीव सर्वशः इंद्रियाणी इंद्रियार्थेभ्य तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ही 7वापत्तीमधली भूमिका सांगितली. त्याच्या अगोदरचं चिंतन आपण मध्यंतरी केलं की ही जे मग शुभेच्छा सुविचारणा आणि तनुमानसा ह्या 3 भूमिका ज्या आहेत ह्या साधनातल्या भूमिका आहेत. आणि 7वापत्तीमध्ये त्या पुरुषाला तो ज्ञानवान झालेला आहे आणि ज्ञान झाल्यानंतरही जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखार्थ त्या ठिकाणी त्यांनी केलेला जो अभ्यास आहे तो या अभ्यासाच्या भूमिका म्हणजे ह्या असंसक्ती पदार्थाभाविनी तुर्यगा आहेत. मग आता ह्या पहिल्या कोणत्या? तर आपण हे चिंतन केलं होतं की जी शुभेच्छा म्हणजे श्रवण, सुविचारणा म्हणजे मनन आणि तनुमानसा याचा अर्थ निधिध्यासन असा केला. आणि त्याचा 7वापत्तीमध्ये भगवत आत्मसाक्षात्कार झालेला आहे. आणि त्याही पुढं त्यांनी ह्या अंतःकरणाचं परिवर्तन
केल्यामुळं त्या पुढच्या अवस्था त्याला प्राप्त झाल्या, असा आत्तापर्यंत आपण विचार केला. आता या ठिकाणी असलेले यदा संहरते, संहरते म्हणजे जेव्हा त्याचा संहार करतो, म्हणजे संहार करणं म्हणजे या ठिकाणी केवळ नियमन करणं किंवा त्याला लीन करणं एवढाच अर्थ या ठिकाणी नाही. त्यांनी असं लिहिलं की संहरते, हरती म्हणजे या ठिकाणी हरण करणे, आणि सम हा त्याला काय लागला उपसर्ग. त्या उपसर्गाचा अर्थ 3 प्रकारांनी त्यांनी केलेले, की एक समीचीने हरती, समीचीन अत्यंत योग्य असं परब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी त्याची स्थापना करणं, हे सुद्धा काय आहे संहरण आहे. आणि विषयांपासून त्याचं पूर्णपणे त्याला परान्मुख करणं, हे सुद्धा काय आहे, हे सुद्धा संहरण आहे. आणि दुसरं सांगितलं समे हरणम, निर्दोषम ही समम ब्रह्म म्हणजे ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी समीचीने म्हटलं काय, सम्यक म्हटलं काय, समे म्हटलं काय, तरी सर्वांचा अर्थ काय आहे एकच आहे. अशा प्रकारे ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी अंतःकरणाची स्थापना करणं. कारण काय आहे की काल आपण पाहिलं की हा जो कुर्म जियापरी उवाईला अवेव पसरी ना तरी इच्छावशे अवरी आपुली आपण, असं सांगितलं. म्हणजे त्याला जर उवाईला अवेव पसरी, जेव्हा त्याला काही प्रतिबंध नसेल तेव्हा तो सगळे आपले हातपाय पसरतो, आणि ज्यावेळेला त्याला काही भय निर्माण होईल त्यावेळेला सर्वांचा काय करतो उपसंहार करतो. याचा अर्थ जर आपण प्रत्याहार असं स्वरूप नाही तर संहार, इथं काय सम्यक हरणम, उपसंहरते, संहरते असं म्हटलेलं आहे, प्रत्यार्हीयते असं म्हटलं नाही, परंतु अर्थ तसाच होतो. परंतु तरीसुद्धा हा संहरण शब्द जो आहे तो अधिक अर्थवाही आहे. कारण प्रत्यार्हीयते म्हणजे काय, इंद्रियांकडे गेलेल्या विषयांपासून परत आणणं, पण परत आणून त्याचे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर केलं पाहिजे. नाहीतर काय होईल, जरी त्या ठिकाणी विषयांचा त्याग केला तरी विषयाविनिवर्तनते, विषय दूर राहतील, पण रसवर्जम, आणि तो रसरूप कोण आहे, रसो वै सहा, परमात्मा हा रसरूप असल्यामुळं परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी अंतःकरणवृत्तीची स्थापना केली पाहिजे. म्हणजे त्याच्यामुळं होईल काय, विषयांचा त्याग केला तर विषय येणार नाहीत, परंतु परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी अंतःकरण वृत्तीची स्थिरता केली तर त्यामुळं त्याला रसरूप आनंदरूप असणाऱ्या परमात्म्याची अनुभूती येईल. आणि मग त्यांनी लिहिलं माऊलींनी काय, जे जो का निमिख देखेल माझे सुख आणि ते तुले अरोचक विषयी घेईल. जसं जसं परमात्मा सुखाची गोडी लागेल तसं तसं विषयांच्या ठिकाणी त्याला रुची होणार नाही. मग त्याला जो रसवर्जम, त्याला जे आसक्ती जात नव्हती विषयामधली, ती जर परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी वृत्ती स्थापन केली की त्याची हळूहळू त्या ठिकाणी या मनाचे एक निके जे देखील या गोडीच्या ठाया सोके म्हणून अनुभव सुखची कौतिके जावीत जाईजे. अगोदर थोडा त्रास होईल, परंतु या ठिकाणी त्याला मात्र जेव्हा याची गोडी लागेल तेव्हा त्याला विषयांच्या विषयीचा रुची हळूहळू त्याची कमी होईल. पुनवे हुनी जैसे शशीबिंब दिसे दिसे हरपत अवशे नाहीच होय, तेवी विषयातून निगत तरी तैसे भोगातून निगता मन मज माझी रिगता हळूहळू पंडुसुता तेची मीची होईल. अशा प्रकारची स्थिती हे एक मनोविज्ञान आहे आणि ते अध्यात्माला अत्यंत पोषक असा विचार या ठिकाणी रसवर्जम आणि तो रस जर जायचा असेल तर परम दृष्ट्वा निवर्तते. ज्या वेळेला त्याला परम म्हणजे परमात्मा आणि परम दृष्ट्वा म्हणजे त्याला जेव्हा परमात्म्याचं दर्शन होईल त्यावेळेला परमात्मा दर्शनामध्ये ते जे मन आहे ते मन काय, सुखे मी निजलोगा शून्य सारोणी तेथे त्रिकुट शिखरीगा दान मिळे ऐते. ते मन जे आहे तुका म्हणे मन उन्मन जो होय तोवरी हे विधी सोय पाळी. हे मन जोपर्यंत उन्मन अवस्थेला जात नाही तोपर्यंत त्या मनुष्याला हे विधीपूर्वक म्हणजे हे जे साधनं आहेत, ह्या ज्या भूमिका आहेत, ह्या भूमिकेला एका भूमिकेमधून उत्तरोत्तर श्रेष्ठ अशा भूमिकेचा अभ्यास केला पाहिजे अशा प्रकाराने सांगितलं. या ठिकाणी दुसरी गोष्ट अशी आहे की
त्यांनी सांगितलं की असं केवळ बाहेरून विषयांचा त्याग केला तर त्याचं काय होतं, नुसत्या विषयांचा त्याग केला तर उलट विषयांचं काय व्हायला लागतं, अधिक चिंतन व्हायला लागतं. त्या गोपी जशा म्हणतात की पिबंत इव चक्षुभ्याम लिहंत इव जिव्हया, असं गोपीगीतामध्येच मला वाटतं की त्याच्यामध्ये ते सांगतात भगवंताचं मुखाकडं अवलोकन करता करता भगवान जर अदृश्य झाले तर त्यांना ते असं वाटत नाही का भगवान अदृश्य झाले, जणू काय त्याच्या चिंतनात इतक्या गंभीर आणि इतकी सूक्ष्म त्यांची वृत्ती इतकी एकाग्र होते की जणू काय आता आपण पिबंत इव चक्षुषा, चक्षुने भगवंताच्या रूपमाधुरीचा आपण पान करीत आहोत असं त्यांना वाटतं. आणि लिहंत इव जिव्हया, आणि भगवंताचं नामस्मरण करताना जणू काही त्या भगवंताचं आपण चाटत आहोत अशा प्रकारचा भाव होतो. तसं विषयाच्या विषयी जर सुखत्व बुद्धी असली आणि जरी त्या विषयाचा त्याग केला उलट त्या विषयांचं अधिक सूक्ष्म चिंतन व्हायला लागतं. आणि मग ते जे सुख, आता तुम्ही म्हणाल काय बिघडेल, विषयाचे ध्यान काय विपाये वाहे मन आणि तरी यसने हे पतन गिवसित पावे. खरं तर माणसाला विषयाचं जे चिंतन आहे ते त्या विषयाच्या इंद्रियाच्या द्वारा होणाऱ्या स्थूल भोगापेक्षाही, त्या म्हणजे इंद्रिय विषयाच्या संबंधापेक्षाही त्याच्या वियोगात विषयाविषयी असणारी आसक्ती अनुराग हा विषयाच्या विरहात देखील अधिक दुःखदायी आणि अधिक अंतःकरणामध्ये तो आपल्याला दुःख देत असतो. म्हणून या ठिकाणी ही गोष्ट महत्त्वाची आहे की मनुष्याला केवळ बाहेरून विषयांचा त्याग करून चालणार नाही. आता विषयाच्या त्यागाचे काही लोक जे आहेत ते दुरूनच त्याग करतात, जसं की त्या विषयाचा आणि इंद्रियांचा कधी संबंधच झाला नाही अशा प्रकाराने विषयांचा त्याग करणारे काही लोक आहेत. की जसं एक उदाहरण दिलं की शुकाचार्य जे काय जन्मताची संसार त्यजेला शुके, जन्मताच त्यांनी काय केलेलं आहे, संसार त्यागला, त्यामुळं अंतःकरण वृत्तीवर तो संसार कधी येतच नाही. त्या ठिकाणी पुत्र असे वडील म्हणतात, हाक मारतात पुत्रेती, परंतु तन्मयतया तरवाहा अभिनेदू, वृक्ष देखील ओ म्हणतात कोणाला, व्यासाचार्यांना, पण हे वृत्तीवर येत नाहीत. किंवा हे जे जनकादिक आहेत ते जनकादिक गृहस्थाश्रमात राहतात की नाही, परंतु त्यांना या ठिकाणी विषय बाधत नाही. कारण का, ऋषीमुनींच्या आपल्या सगळ्यांना कथा माहीत आहे, त्यांची वस्त्र लंगोट्या दळायला लागल्या तर सगळे याज्ञवल्क्य पोथी सांगत असताना सगळे संन्यासी निघून गेले आपापल्या छाट्याचं संरक्षण करण्यासाठी. आणि जनकाचं सगळं राज्य जळत होतं आणि विषय भोग करत होता. जनकाला पत्न्या होत्या, तरीसुद्धा गृहस्थाश्रमी जनकावर त्याचा काही परिणाम झाला नाही. याचं कारण काय आहे, त्याने हे जे विषय आहे हा विषयाविषयीचा भोगाचा किंवा सुखत्व बुद्धीचा त्याग होता. जर विषयांच्या विषयी सुखत्व बुद्धीचा त्याग असेल, एवढी भूमिका असेल, तर तो काय म्हणतो, मिथिलायाम प्रदीप्तायाम नमे दह्यते कंचन, सगळ्या मिथिला नगरीला आग लागली तर माझं काहीच नाही, इतका त्याचा असंगत्व बोध आहे. आणि काही लोकांचा जो बोध आहे त्यांनी उदाहरण दिलं की काशिकानंदांनी एक उदाहरण दिलं, एक संन्यासी महात्मा एका गावातून चालला होता. लोकांनी खूपच त्याला आग्रह केला की म्हणे ह्या गावामध्ये एकतर संत येत नाही आणि काहीतरी सत्संग व्हावा, आमच्या गावाला एक मदत होईल, आम्ही तुम्हाला एक आश्रम बांधून देतो, पण तुम्ही इथंच राहा. आणि तो आयुष्यभर तो राहिला तिथं. एक कुठं उत्तराखंडामध्ये कुठं त्यांनी आश्रम बांधला. तेव्हा काशिकानंद स्वामींनी सांगितलं, मी त्यांना भेटायला गेलो. हे स्वामी इतकं मोठमोठे तिथं शाळा, कॉलेज, संस्कृत विद्यालय, मोठं दररोज अन्नछत्र सर्व त्या ठिकाणी होतं. परंतु त्यांना वाटलं कुठंतरी एखाद्या बिल्डिंगमध्ये यांची कुठंतरी AC रूम असेल. त्यांनी सगळीकडं पाहिलं पण त्यांना कुठं शोधलं नाही. मग त्यांनी विचारलं स्वामींची भेट कुठं होती. ते म्हणे इथं बाजूला एक झोपडी आहे, ह्याच आवारामध्ये, त्या झोपडीमध्ये चटईवर ते बसलेले होते. त्यांनी तो सर्व जरी झालं तरी त्याचा त्यांना कोणत्याही प्रकारचा उपद्रव झाला नाही. कारण का, की त्यांनी त्याच्याशी तादात्म्याला ते प्राप्तच झाले नाही, छायेप्रमाणे त्या ठिकाणी राहिले, त्यांच्यावर कोणत्याच प्रकारचा परिणाम झाला नाही. म्हणून असे काही लोक आहेत की जे विषयांचा दुरून त्याग करणारे आहेत,
काही विषयांच्या विषयी इच्छेचा त्याग करणारे आणि काही विषयांना छायेप्रमाणे समजणारे आहेत. तर अशा प्रकाराने देखील त्या विषयांचा त्याग होऊ शकतो आणि ह्या सगळ्या स्वसंवेद्य गोष्टी आहेत. म्हणून त्यांनी सांगितलं विषयाविनिवर्तन्ते पण रसवर्जम. पण हा रस हा जो रस आहे हा रस कशाने जाईल? रस म्हणजे त्याच्या अंतःकरणात राहिलेले संस्कार. म्हणजे पूर्वी विषय भोगला, दुरून विषय त्या विषयांचा त्याग जरी केला तरी त्याच्या अंतःकरणामध्ये राहणारे जे संस्कार आहे त्याला अनुकूल अशा प्रकारचं जेव्हा वातावरण मिळेल तेव्हा ते संस्कार पुन्हा उद्भूत होतात आणि येसने हे पतन गिवसित पावे अशा प्रकारची स्थिती येते. म्हणून रसाचा त्याग करणं, सुखत्व बुद्धीचा त्याग करणं ही सुद्धा गोष्ट अत्यंत आवश्यक आहे. म्हणून माऊली या ठिकाणी सांगतात की सोपी परंदृष्ट्वा निवर्तते. सोपी म्हणजे त्याच्यामध्ये असणारा अनुराग किंवा त्याच्या विषयांविषयी असणारं प्रेम हे सुद्धा परमात्म साक्षात्कार झाल्यावर निवृत्त होतं. आता हा जो परमात्म साक्षात्कार झाल्यावर रस निवृत्त होतो याचा अर्थ काय? आपल्या पंचदशीमध्ये लिहिलं आहे की पंचदशीमध्ये आहे ना की त्याच्या अनंत जन्माचे जो संस्कार आहेत ते सगळे संस्कार दग्ध कधी होतात? निर्विकल्प असणाऱ्या समाधीच्या लाभाने. त्याच्यामध्ये काय येते श्लोक? अमुना वासना जालम अमुना वासना जाले आहे का? अमुना वासना जाले असा तो श्लोक आहे की त्याच्यामध्ये ह्या सगळं वासनांचा समूह हा निर्विकल्प समाधीमध्ये त्या ठिकाणी काय होतो? पूर्णपणे दग्ध होऊन जातो. वासना दग्ध होतात. इंद्रियांचा जय आणि वासनेचा क्षय आणि संकल्पाही वरी नये मन या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान. याला खरा साक्षात्कार असं म्हणतात. आणि काय? या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान अनुभवा वाचून बडबडते. असं जर म्हटलं तर या सगळ्याच लोकांची संगती कशी लावायची? तर या ठिकाणी शुभेच्छा सुविचारणा तनुमानसा सत्वापत्ती असंसक्ती पदार्थाभाविनी आणि तुर्यगा. तर हे जे प्रजे हाती यदा कामान सर्वात पार्थ मनोगतान आत्मन्येव आत्मना तुष्ट स्थितप्रज्ञस्तदो उच्यते. हे जे सांगितलेलं आहे हे जेव्हा तुरीय अवस्था त्याला प्राप्त होईल, निर्विकल्प समाधी प्राप्त होईल, तो ही सविकल्प समाधी नाही. कोणता? निर्विकल्प समाधी प्राप्त होईल तर त्याला रसहा अपि परम दृष्ट्वा निवर्तते. मग प्रारब्ध प्राप्त त्याचा व्यवहार होत राहिला तरी तो कसा होईल? त्या विषयाच्या प्राप्तीच्या इच्छेचा अभाव असा असताना अनिच्छा परेच्छा प्रारब्धाने जरी होत राहिला तरी त्याला बाधणार नाही. किंवा त्या ठिकाणी छायेप्रमाणे झाला तरी त्याला त्याचा बाध होणार नाही. असं साधारणपणे चिंतन ह्या श्लोकासंबंधाने करता येतं. या ठिकाणी आणखी जे भर्तृहरीने सांगितलं ना असंसक्तीचं हे सांगितलं उदाहरण सांगताना आपण पाहिलं की तो कोण? ऋषभदेव भागवतात उदाहरण आलं. तो कोणाचं उदाहरण आहे? ऋषभदेवाचं उदाहरण हे पदार्थाभाविनीसाठी आहे आणि भर्तृहरीचं जे उदाहरण आहे ते असंसक्तीसाठी आहे. आणि दत्त महाराजांचं उदाहरण आहे ते उन्मनी किंवा तुर्यगा अवस्थेसाठी आहे. आणि बाकी जे व्यवहारात असणारे जेवढे जीवनमुक्त पुरुष किंवा महापुरुषांची चरित्र आहे ती सगळी सत्वापत्ती स्पष्टीकरण करणारी अशा प्रकारची आहेत. म्हणून या ठिकाणी त्यांनी सांगितलं की भर्तृहरीला असंसक्तीचं वर्णन करताना सांगतात भर्तृहरीनं राज्य टाकलं. आता त्या भर्तृहरीनं राज्य टाकलं आणि मग तो जेव्हा गोरक्षनाथाला शरण गेला तेव्हा त्याला असं वाटलं की मी राजर्षी आहे, सर्वांचा त्याग केलेला आहे. म्हणून त्यांनी राज्य त्याग करतानाच भर्तृहरीने राज्य टाकेले आणि श्री गोरक्षा ते पुशिले. गोरक्षाला असं विचारलं जर ह्या प्रपंचात सुख नाहीच आहे, विषयात सुख नाही, रसोवही सहा यात रस त्यात नाही, रस विषयात नाही असं त्यांनी जेव्हा अनुभूती घेतली तेव्हा त्यांनी सांगितलं की गोरक्षाला म्हणतो प्रपंची जरी सुख जोडे तरी का सेविती गिरीकडे. प्रपंचात सुख असतं तर गिरीकंद्राचा महापुरुषांनी राजांनी तरी कधी आश्रय घेतला असता का? राज्यात सुख नाही का विषय सुख? याचा अर्थ विषयात सुख नाही. तरी का सेविती गिरीकडे. राज्य टाकून गेले थोडे ते काय वेडे म्हणावे. राज्य टाकलं त्यांना काय वेडं म्हणायचं का? पुन्हा तो म्हणतो आनंद लहरीमधल्या नाथ महाराजांच्या ओव्या आहेत
भर्तृहरीने राज्य टाकिले, तेने गोरक्षाते पुशिले, राज्य टाकून मुंडी झाले, ऐसे कित्येक भूपती. ज्याने राज्य टाकला आणि संन्यास घेतला असे कित्येक भूपती. त्याला वाटलं मीच एकटा आहे असं, परंतु त्या ठिकाणी गोरक्षाने जे उत्तर दिलं ते असं. मग गोरक्षनाथ बोलती 99 कोटी भूपती, इतरांची नाही गणती, आणि योगाप्रती निघाले. या ठिकाणी तुझ्यासारखे 99 कोटी राजे आता ह्या सनातन परंपरेत गेलेले. आता ते छोटे मोठे मांडलिक राजे त्यांची तर गणना सांगता येणार नाही असं त्याला सांगितलं. याचा अर्थ ह्या राज्याचा त्याग करून तो गेला ही कोणती भूमिका आहे? असंसक्ती अशा प्रकारची भूमिका आहे. आणि ऋषभदेवाचे परवाच आपण सांगितलं, ऋषभदेव तर जिकडं वारा सुटला तिकडं जात होता, आणि वारा जर बदलला तर पुन्हा दुसऱ्या दिशेने जात होता. जर त्याचे केस अडकले तर तिथंच उभा राहत होता, पुन्हा हळूहळू कधी सुटले तर बसत होता, फिरत होता. अशा त्याचा भागवतामध्ये वर्णन केले, मला वाटतं 6व्या स्कंदामध्ये आता ऋषभदेवाचं वर्णन. तर त्याच्या विष्ठेचा सुगंध 4 योजना येत होता. इतकं ते जे म्हणतो ना आपण, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ, अशा प्रकारची यांची स्थिती आहे. आणि म्हणून या ठिकाणी सांगतात की अशा प्रकारचा हा जो रस आहे तो रस परमात्म साक्षात्कारा वाचून. कारण त्या ठिकाणी काय, परमात्म साक्षात्कार एकदा झाला की त्यांनी रसाचा विषयाचा भोग घेतला तरी त्याला विषयात रस आहे असं नाही. त्याच्या दृष्टीनं हा काय आहे, रसरूप फक्त परमात्माच आहे. आनंद जो आहे आपल्याला 4थ्या तरंगामध्ये सुरुवातीला विषयानंद जो आहे तो कोण आहे, त्याचा ब्रह्मानंद आहे. त्याची झोपसुद्धा काय आहे, समाधी आहे, निद्रा समाधी स्थिती. आणि त्याने टाकलेला प्रत्येक पाऊलसुद्धा काय आहे, त्याचा प्रत्येक पाऊल हा तीर्थयात्रा होतोच आहे. तो काय होतं, तीर्थयात्रेचा करण्यासारखा घालिता आव्हा सवा पाय तरी ते तीर्थयात्राची होतं जाय, असा तो महापुरुष आहे. म्हणून त्या महापुरुषाला कोणी वेदसुद्धा त्याचं नियमन करत नाही किंवा त्याला कोणत्या प्रकारचं विधान करत नाही, असा तो महापुरुष आहे. आणि मग हा महापुरुष जो आहे तो विधिनिषेधाच्या चौकटीतून बाहेर पडलेला, त्याला विषय सेवित असताना देखील त्याला विषय तो सेवन करत नाही, तो आपल्या आत्मानंदाचाच भोग घेत आहे, असा तो महापुरुष आहे. त्यावेळेला मात्र जरी इतरांच्या दृष्टीनं दिसला तरी तो रस सेवन करत नाही, तो त्याच्या ठिकाणी रसाभास आहे. आणि त्याच्या दृष्टीनं तो केवळ रसरूप अशा आपल्या आनंद स्वरूपामध्ये निमग्न आहे. त्याच्या दृष्टीनं तो फक्त आत्मानंदाचं सेवन करतो. त्यातली ना विषय आचार्यांचं स्तोत्र आहे, विषय भोग हा सुद्धा काय त्या आत्मा त्वं गिरिजामती सहचराः प्राणः शरीरम गृहम पूजा ते विषयोपभोग रचना निद्रा समाधी स्थिती संचार पदयो प्रदक्षिण विधी स्तोत्रानी सर्वागिरो. त्यांनी दिलेल्या शिव्यासुद्धा काय परमात्म्याची स्तोत्र आहे. स्तोत्रानी सर्वागिरो यद्यत कर्म करोमी तत्तदखिलम शंभो तवाराधनम. या ठिकाणी त्यांनी दिलेलं त्यांनी केलेलं विषय सेवन हे कैवल्याला चढावा करतं. माऊलींनी कैवल्या ही चढावा करीत विषय सेवा, करीत दयाची विषय सेवा. झाला भृत्य भुज्य कालवा भक्तीच्या घरी, असं त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि तेच वर्णन या श्लोकामध्ये या ठिकाणी केलेलं आहे. म्हणून म्हणतात परम दृष्ट्वा निवर्तते. थोडक्यात खरं जर विषयांच्या विषयीचा रसत्व बुद्धी जायची असेल तर त्याला एकमेवा द्वितीय उपाय आहे आत्मसाक्षात्कार, असं भगवंतांनी या स्थितप्रज्ञ दर्शनामध्ये सांगितलं. आता माऊली या संबंधाने सांगतात, अर्जुना अनिकही एक सांगेन ऐके कौतिक या विषयाते साधक तेजिते नियमे. आपण जेव्हा ओव्याचं चिंतन करतो त्यावेळेला बराचसा विषय श्लोकांच्या पदातून झालेला असतो, तो आपण ओव्यांवर लावून घ्यावा, आहे की नाही. नाहीतर तुम्ही म्हणणार की कोणतरी परवा म्हटलं श्लोकच जास्त होतात. हे तर आपलं गीता भाष्य शंकरानंदीमध्ये हेच होतं, मधुसूदनीमध्ये, ज्ञानेश्वरीचं काय आहे की नाही त्याच्यामध्ये. तर हे सर्व झालेलं चिंतन मूळ
मूळ हे श्लोक, त्याचं पदाची कोरणसंडी याप्रमाणे माऊलींनी त्याचं चिंतन केलेलं आहे. म्हणून या ठिकाणी ह्या ज्या ओव्या आहेत या सगळ्या वर झालेलं चिंतन इथं जिथं बसेल तिथं लावून घ्यावं, आणि कोणाला शंका आली तर विचारा, आपण पुन्हा त्याचं चिंतन करू. अर्जुना आणि काही एक सांगेन ऐके कौतिक. अर्जुनाला भगवान म्हणतात, हे अर्जुना, ही पहिली गोष्ट काय, सरळ मनाच्या माणसाबरोबर संवाद करता येतो म्हणून त्याला अर्जुना म्हणतात. एक सांगेन तुला मी अजून सांगणार आहे, आणि ती गोष्ट कशी आहे, पुन्हा आश्चर्यवत पश्यती कश्चिदेनम. हे सांगेन ऐके कौतिक, जी काही सर्वसामान्य जी गोष्ट असते तिच्यापेक्षा काही अलौकिक अद्भुत कारक असेल तर त्याला म्हणतात कौतुकास्पद. तर हे कौतुकास्पद गोष्ट मी तुला सांगणार आहे. काय कौतुक आहे, या विषयाते साधक त्यजिती नियमे. तर ते म्हणतात साधक लोक जे असतात ना, ते बहुतेक साधक काय करतात तर नियमे आपल्या इंद्रियांचं मनाचं नियमन करतात आणि विषयाते त्यजिती, आणि त्या विषयांचा त्याग करतात. विषयांचा त्याग करायचा म्हटलं तर विषयांचा त्याग कसा करतात तर त्या इंद्रियांचं नियमन करून त्या इंद्रियांपासून विषयाचा काय करायचा, विषयाला दूर ठेवायचं. म्हणजे विषयांपासून इंद्रिय किंवा इंद्रियांपासून विषय यांना दूर ठेवणं हे एक आश्चर्य आहे. म्हणजे हे का बरं आश्चर्य आहे, कारण सगळे लोक काय आहेत, सगळे लोक विषयांच्या ठिकाणी आसक्त झालेले, सगळ्या लोकांना विषयात सुख आहे असं वाटतं. तर असा कोणीतरी विरळा आहे, असा विरळा आहे की तो काय करतो, ह्या विषयांचा दुरूनच म्हणजे विषय आणि इंद्रिय यांचा काय त्याला म्हणतो आपण विरह करतो किंवा इंद्रिय आणि विषयांची ताटातूट करतो. कौतुक काय आहे, हे कौतुकच आहे ना, कारण इंद्रिय आणि विषय यांची ताटातूट होताना अत्यंत दुःखाची गोष्ट आहे. तो एखादा वीर पुरुष असेल तरच अशा प्रकारच्या विरक्ती धारण करू शकतो. माऊली काय सांगतात की सारसाही विगडता जे ओहावनी वत्स काढिता बनंग दवडिता भानया वरुणी. माये पुढुनी बाळक काळे नेता एकुलते एक का जीवी होय उदक तुटता मिना. तैसे विषयांचे घर इंद्रियी सांडिता काय बरं ना, तैसे विषयांचे घर इंद्रिया सांडिता थोर युगांत होय ते वीर विराग साती. मासा पाण्यापासून जसा तडफडतो वेगळा केल्यावर त्याप्रमाणे विषयांपासून इंद्रियांना खेचला असताना त्यांना अत्यंत दुःख या ठिकाणी अंतकरणामध्ये किंवा इंद्रियांच्या आकाराची, मनाच्या आकाराची आणि आत्मे त्यांनी त्रासलेले तिन्ही आकार त्या विषयाकार होतात. केवळ इंद्रिय जर त्या आकाराची झाली नाही, आकाराचे, तर मन पण आकाराचं होणार नाही, आणि आत्मा जर त्या आकाराचा झाला नाही तर मन आणि इंद्रिय पण त्याच्या आकाराची होणार नाही. याचाच अर्थ सगळे इंद्रियांनाही विषयाची आसक्ती राहते, मनालाही इंद्रियाची आसक्ती राहते, आणि तादात्म्य भ्रांती आत्मस्वरूपाच्या ठिकाणी झालेली असते असं सिद्धांत आहे. म्हणून या ठिकाणी याच्यापासून मनाला दूर करताना किती मोठं कष्ट होतात. मग ही गोष्ट जी आहे तर सांगेन ऐके कौतिक, कौतुकाचीच आहे की नाही. बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव हा सर्वमिती समहात्मा सुदुर्लभा. म्हणून म्हणतात हे कौतुकच आहे. याच्यामध्ये कोणीतरी एखादा आस्तेच्या महापुरी रिगताती कोटीवरी परिप्राप्तीच्या पहिलतरी विपाईला निघे म्हणतात. या विषयात ते किती माऊली. आता तुम्ही म्हणाल याचं चिंतन करायचं तर तुम्हाला विषयाचा त्याग केला पाहिजे. विषयात ते जिती विषयाचा त्याग करायचा झाला तर एकच आहे की त्या विषयांचा त्याग करणं, त्या विषयांच्या भोगामध्ये प्रवृत्त होणारं त्या इंद्रियांचा नियमन. विषया ते त्यजिती नियमे त्यजिती हा एक महत्त्वाचा भाग आहे. हे सगळं सिद्धांतच इतकं नाही. दुसरी गोष्ट की या ठिकाणी आणखी सांगतात, श्रोत हे करत असताना म्हणजे विषय आणि इंद्रियांचा वियोग करतात हा एक अभ्यास आहे, आणि ते करायला त्यांना काय पाहिजे, नियम पाहिजे. नियम कोणाचा पाहिजे, पुन्हा इंद्रियांचंही नियमन पाहिजे आणि मनाचंही नियमन
पाहिजे. म्हणजे मनोनिग्रह आणि इंद्रिय निग्रह यांनी जो संपन्न असेल तोच महात्मा विषयांचा त्याग करू शकतो. तुम्ही म्हणणार इथं तर फक्त इंद्रियांचाच त्याग केला, मनात जर त्या विषयाचं चिंतन चालू राहिलं तर एक ना एक दिवस पुन्हा काय होतं, मनामध्ये चालू राहतं. म्हणजे बीजरूपाने वासना असतात आणि मग जेव्हा अनुकूल विषय येतो तेव्हा मोठमोठी लोकंसुद्धा त्या ठिकाणी त्या विषयांकडं केव्हा प्रवृत्त. जसं म्हणतात ना, त्या ह्याला वाटलं की इंद्रिय, कधी कधी काही लोकांना काय वाटतं, मनाने विषयांचा त्याग केला, मनाने आणि मग इंद्रियांनी भोग घेतला तर काय हरकत आहे. तसंही नाही. त्याचा अर्थ इंद्रियांनी त्याग केला पाहिजे विषयांचा आणि मनानेही पण त्याग केला पाहिजे. म्हणून सांगतात की अर्जुनास अनिकही एक सांगेन ऐके कौतिक, या विषया ते साधक तेजिथी नियमी. आता याच्यामधली एक धोक्याची सूचना सांगतात. तिथं लिहितात ना, इथं घाटाचं मोठं धोक्याचं वळण आहे. तसं माऊली म्हणतात, लोक इंद्रियांनी विषयाचा त्याग करतात, परंतु श्रोत्रादी इंद्रिय आवरिती परी रसनी नियम न करीती ते सहस्रदा कवळी जती विषयी. पहा, श्रोत्रादी इंद्रिय आवृत्ती म्हणजे श्रोत्रादी म्हणजे चारच इंद्रिय आले, श्रोत्र, त्वक, चक्षु आणि घ्राण, ही चार इंद्रिय. ह्या इंद्रियांना आवरतात. कशावरून तुम्ही म्हणा चारच करायची, रसने नियम न करीती, पण रसनेंद्रियाचं नियमन करीत नाहीत. असे जे आहेत ते सहस्रदा कवळी जती विषयी, ते सहस्रदा म्हणजे हजारो प्रकाराने ही विषयी कवळी जती, ह्या सगळ्या विषयांनी ते वेढले जातात. आणि एका विषयाने काय, एका विषयाच्या हजारो प्रकाराने. समजा तुम्हाला आहारच आहे ना, आहारच आहे, तर काही माणसांना जर विचारलं केवळ गोडच आवडतं असं म्हणते का, मधुर, आम्ल, कटू, तिक्त, कषाय आहे की नाही, त्याच्यात येतो म्हणतो मिक्स. मिक्स द्या म्हणतो, आहे की नाही. याचा अर्थ काय की हजारो प्रकाराने विषय, नुसतं मधुरच आहे, कटूच आहे, तिक्तच आहे, कशाय रसाचं सेवन करावं असं वाटत नाही, हजारो प्रकाराने. तसं विषयाचं सेवन करताना एका विषयाचं वाटतंय काय, एकाचं नाही वाटतं, अनेक विषयांचं. त्याच्यामध्ये शब्दाचे जेवढे प्रकार असतील तेवढ्या प्रकाराने. सकाळी कीर्तन ऐकायला वाटतं, दुपारी दुसरं भजन ऐकायला वाटतं, संध्याकाळी तिसरं ऐकायला वाटतं, दुसरी नावं घ्या कशाला. त्याचे शब्दाचं जरी म्हटलं तर त्या शब्दाचे अनेक प्रकार आहे, तेच ऐकावं. कधी राजस, कधी तामस, कधी सात्विक, ऐके नाही, अशा प्रकाराने वाटतं. म्हणून म्हणतात श्रोत्रां, याच्यातून आता एक महत्त्वाचं आपलं चिंतन चाललं होतं, रसने नियमन करीती. म्हणजे श्रोत्रादी इंद्रिय म्हणजे चारही ज्ञानेंद्रियांचं काय करतात, नियमन करतात, परंतु रसनेंद्रिय हा अर्थ आता जे आपण आतापर्यंत पाहिले हा अर्थ होता का, नाही. हा अर्थ माऊलींचं, हे माऊलींचं वार्तिक आहे. भगवंताला हेच सांगायचं आहे, परंतु ते अनुक्त आहे किंवा ते दुरुक्त आहे, म्हणजे ते अत्यंत गहन आहे, कळायला कठीण आहे. म्हणून माऊलींनी त्याचं जे स्पष्टीकरण आहे ते ह्या ओव्यांच्यामधून केलं. तिथं तर आपलं सरळ झालं, पंचज्ञानेंद्रिय आणि पंचज्ञानेंद्रियांचे विषय ह्या त्या इंद्रियांचे आहारच आहेत. आणि ते आर्यंते इथे आहारा, आणि वरसुद्धा सांगितलं विषया विनिवर्तनते निराहारस्य देईना. त्या विषयांचा भोग घेणं म्हणजे तो विषय हा त्या इंद्रियांचा काय आहे, आहार आहे. आणि ते विषया विनिवर्तनते म्हणजे ते विषय दूर राहतात पाचही इंद्रियांचे. फक्त रसवर्जम, फक्त त्यांची आसक्ती राहते, आणि ती आसक्ती कशाने दूर होते, परमात्मा साक्षात्काराने दूर होते. असा अर्थाचं आपण आतापर्यंत चिंतन केलं. माऊली या ठिकाणी तसं सांगत नाही. माऊली म्हणतात फक्त चारच इंद्रियांचं नियमन केलं आणि रसनेंद्रियाचं नियमन केलं नाही तर चालत नाही. इथं रसवर्जम याचा अर्थ कोणता, रस हा एक विषय सोडून, रस हा विषय सोडून. बरं, अर्थ तुम्हाला जर याच्याप्रमाणे अन्वयानुरूप अर्थ केला आणि शब्दकोशाला धरून केला तर हाही अर्थ लागतो रसवर्जम, बरोबर आहे ना. रस विषय सोडून जर इतर इंद्रियांचं नियमन केलं तर ते सुद्धा परमदृष्ट्वा निवर्तते. त्या रसविषयाचाही याचा अर्थ असा आहे की इथं रसनेंद्रियाचं नियम सांगत असताना हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. काय आहे, आत्ताच आपण चिंतन केलं की याचं चिंतन केलं ना, खाल्लेलं जे अन्न आहे त्या अन्नापासून मन बनतं, त्याच्यापासून इंद्रिय बनतात. अन्नात सगळं काय आहे, अन्नमयच सगळं आहे. शरीरही अन्नमय आहे आणि मनही अन्नमय आहे. सप्तधातूही अन्नमय आहे, त्रिदोषही अन्नमय आहेत. आणि त्याच्याशिवाय असणारं जे काही त्याला काय म्हणतो आपण, सप्तधातू,
त्रिदोष आणि 3 मल हे सगळे अन्नाच्या संबंधानेच आहेत. म्हणून हा रसविषय जो आहे तो रसविषय महत्त्वाचा आहे. तर आता हे 3 आहार जे आहेत सत्वगुण राजस त्याचे परिणाम हे आपण पाहिले. तसं अलीकडच्या काळामध्ये ह्याचं जे प्रयोग आहे ना अन्नाचा मनावर होणारा परिणाम त्या मनोवैज्ञानिकांनी भरपूर संशोधन केलं. त्यांनी काय केलं उंदरं पाळली. त्या उंदरांना आहाराचा होणारा परिणाम त्यांनी शोधला. तर काही उंदरं एका ठिकाणी 10 एका प्रयोगशाळेत ठेवली, दुसऱ्या ठिकाणी 10 उंदरं ठेवली आणि त्यांना सगळ्यांना सात्विक अन्न पुरवलं. आणि दुसरे उंदर हे त्यांना तामस अन्न मांसाहार वगैरे त्याच्यातही मध्याधिकांची योजना करून त्यांना दिली आणि ते सर्व त्यांना आहार वगैरे त्यांच्या अनुकूल पुरवला. त्याचं असं लक्षात आलं की हा जो सत्वगुणाचं करणारे ती उंदरं एकमेकाच्या मानावर माना टाकून झोपलेली त्यांची संख्या पण भरपूर उंदरांची संख्या पण भरपूर वाढली. आणि जेव्हा ह्या उंदरांचं निरीक्षण केलं ज्यांना तमोगुणी आहार दिला ज्यांना रजोगुणी आहार दिला वास्तविक प्राण्यांना काय आहाराची मर्यादा आहे का? ही मर्यादा कोणाला आहे? मानव मात्राला मर्यादा आहे, त्यांना कोणती मर्यादा नाही. इथं कलंजम मा भक्षयस्व तो शिवाचा तो आहार आहे तो खाणारच आहे, पण माणसाचा आहार नाही म्हणून माणसाला खाऊ नका असं सांगितलं. कलंजम मा भक्षयस्व मांसाशन करू नका, शराब मा पिबस्व मद्यपान करू नका अशी आज्ञा आहे. पण त्यांनी ज्यांना काही आज्ञा नाही त्यांनाही या आहाराचा परिणाम होतो का असं जेव्हा संशोधन केलं तर त्यांच्या लक्षात आलं की ती जी उंदरं होती ज्यांना तामस राजस आहार दिला तर त्या उंदरांची संख्या 10ची फक्त 3वरच आली. त्या 3 आणि ते जे मेलेले होते ना ते सगळे एकमेकांना दंश करून त्याला काय म्हणतात त्याला त्यांनी ओरखडे काढून सगळे जखमी झालेले होते मेलेली प्रेत. आणि जे 3 उंदीर होते त्यांच्यातही आपापसात लढाई चाललेली होते त्याच्यातही. आणि ते जे उंदर होते ते पुष्ट होते आणि हे जे होते जे 3 जिवंत होते ना खाण्याचे सगळा पदार्थ सगळ्यांना सारखंच वजन सगळं तरीसुद्धा त्याचे व्हिटॅमिन्स पण देत असतील समजा तुम्ही, पण तरीसुद्धा ते रोडच राहिले अशा प्रकारची स्थिती. आणि हे सगळं जाणून अन्नाचा होणारा उपनिषद प्रतिपाद्य जो परिणाम आहे आणि जो अनुभवाने युक्तीनं सिद्ध होतो आणि शास्त्राने सांगितलेला आहे त्या दृष्टीनं पाहिलं तर ज्ञानोबरायांनी हा अर्थ केला का श्रोत्रादी इंद्रिय आवरिती परिरसने नियमन करीती ते सहस्रदा कवळजती विषयी इही. ते 1000 ते जो आहार आहे त्याच्यामध्ये कीर्तनामध्ये दृष्टांत सांगतात. एक संन्यासी मधुकरीला गेला आणि निघताना तिथे एक प्याला पडलेला होता काही त्यांच्या तोच त्यांनी हे केला आपल्या झोळीमध्ये टाकला आणि घेऊन आला. नंतर त्यांनी पाहिलं अरे मी तर कधी दुसऱ्याची वस्तू विचारल्याशिवाय घेणं हेच मुळात चौर्य असल्यामुळं मी याच्याकडे कधी आयुष्यात गेलो नाही. आणि मला या ठिकाणी हा जो शिधा आहे हा शिधा दिल्यानंतर माझ्या मनामध्ये इतका बदल झाला कसा. त्यांनी त्याला दुसऱ्या दिवशी विचारलं हा शिधा कुठून आणला. त्यांनी सांगितलं एका दरोडेखोरांनी हा दिला होता. म्हणून त्या ठिकाणी त्याला चोरीची बुद्धी झाली. अशा प्रकारचा होणारा अन्नाचा हा परिणाम आहे. आपल्या काही लोक म्हणतात या हिंदू धर्मामध्ये फारच आहार विहाराचे नियम आहेत का. त्याचं कारण असं आहे का हा आहार विहारच हा जीवन पद्धतीमध्ये फार महत्त्वाचा घटक आहे. म्हणून त्यांनी या ठिकाणी सांगितलं की श्रोत्रादी इंद्रिय आवरिती परिरसने नियमन करीती ते सहस्रदा कवळीजती विषयी इही. ते विषय जरी दूर टाकले असले ना ते आपोआप त्याच्या ठिकाणी पुन्हा चालून येतात. हा विषयाकडं जातो किंवा विषय समोर आले तर अंतःकरणातले पूर्वसंस्कार उद्भूत होऊन इंद्रिय पुन्हा त्या विषयाच्या ठिकाणी प्रवृत्त होतात. आणि याचं कोणतं मुख्य कारण असेल तर रसनेंद्रियाचा नियमन न करणं असं सांगतात. आता नाथ महाराजांचे का इंद्रिय खरी सजीव कधी होतात तर ते रसने आधीनं सरवतात. इंद्रिय खरी तरतरीत कधी होतात त्यांना अन्न दिलं तर. त्यांनी आणखीन एक दुसरा एक अर्थ केलेला आहे की या ठिकाणी संस्कृतमध्ये पण केलेलं आहे कुठंतरी की जर माणसाला अन्न नाही दिलं ना तर इतर इंद्रिय जे आहे ना उपनिषदामध्ये आलेले आहे ना तर इतर इंद्रिय एखाद्या माणसाला जर अन्न दिलं नाही तर त्याला जर ते म्हणणं इकडं पाहणं जरा लक्ष देऊन पाहणं हे काय तर म्हणतो दिवसभर उपाशी काय नको दाखवू मला. ऐक नाही तू ऐक जरा ऐक नाही. तर आपण म्हटलं
तू मन लावून ऐक, तर मला ऐकण्याची काही नाही इच्छा नाही, कारण ती अंतःकरणाची वृत्ती इंद्रियाच्या द्वारा बाहेर जायलाच तयार होत नाही असे. पण असं जरी झालं, पण ज्याला अन्न मिळालं नाही त्याला इतर विषय जे आहेत त्या इतर विषयांविषयी रुची राहणार नाही, पण अन्नाविषयी राहील का नाही? अन्नाविषयी राहील. त्यांनी स्वतःहून परित्याग केला असला तरीसुद्धा त्याला वाटतं की अन्न खाल्लं तर ठीक होईल, ऐके नाही. आता सांगितलं नाथ महाराजांनी तर असं विचार केलं, जागृतीत अन्नाचा त्याग केलेला पुरुष स्वप्नामध्ये अन्नाचं चिंतन करतो, एवढा ह्या अन्नाचा काय आहे प्रभाव आहे. दुसरी गोष्ट, हे शरीरच जर टिकत नाही अन्नाशिवाय, अन्नासाठी शरीरात टिकण्यासाठी अन्नाची काय हे आवश्यकता, तेव्हा अन्न जर घेतलं नाही तर त्या माणसाला बोलावं वाटत नाही, मग त्याची कर्मेंद्रिय क्षीण झाल्यासारखी होतील, ही चारही इंद्रिय क्षीण होतील. पण त्या ठिकाणी फक्त रसनेंद्रिय जे आहे ना, त्या रसनेंद्रियाचा जो विषय रस त्याच्याविषयी आसक्ती मात्र राहते, म्हणून रसवर्जम. आणि इथं कोणता घेतला अर्थ, की इथं अर्थ घेतला विषया विना वर्तनते निराहारस्य. निराहार म्हणजे रसविषय जर बाजूला केला तर त्याचा रसवर्जम, पुन्हा रसविषयाची आसक्ती सोडली तर विषयाविनी वर्तनते, बाकीचे चार विषय त्याचे काय होतात निवृत्त होतात. आणि हाही जर रस निवृत्त व्हायचा असेल तर त्याला काय आहे परम दृष्ट्वा निवर्तते, परमात्म साक्षात्काराने तो रस विषयाची सुद्धा त्याला आसक्ती राहत नाही, असाच अर्थ केला ना याच्यामध्ये. बघा आता हे होतं कसं म्हणतात, की जर एवढ्या इंद्रियांचं नियमन केलं आणि रसनेंद्रियाचं नियमन केलं नाही तर हजारो विषयांच्या रूपाने तो पुन्हा कवळला जातो, वेढला जातो, त्याच्यात सापडतो. हे असं कसं घडेल तर त्याचं सांगतात, जैशी वरी वरी पालवी खुडीजे आणि मुळी उदक घालीजे तरी कैशेनी नाशू निपजे तया वृक्षा. आता माऊली आपल्याला आक्षेपार्थाने विचारतात, पा बरं म्हणतात वरी वरी पालवी खुडीजे, वरवर आलेली जी झाडाची पालवी आहे ती खुडीजे, खुडून टाकायची, छेदून टाकायची, आणि मग काय करायचं, आणि मुळी उदक घालीजे आणि मुळाला पाणी घालायचं, आणि झाडाला आलेली पालवी काय करायची छेदून टाकायची, खुडून टाकायची. असं केलं तर काय होईल, तरी कैशेनी नाशू निपजे तया वृक्षा, तर त्या वृक्षाचा नाश होईल काय, वृक्षाचा नाशू उपजे, कसा नाश होईल, कसाच होणं शक्य नाही. का होणार नाही, तो उदकाचे नि बळे अधिके, जैसा आडवेनी अंगे फाके तैसा मानसी विषोपोखे रसनाद्वारे. ते म्हणतात त्या झाडाचं काय होईल माहिती आहे का, उदकाचे नि बळे अधिके, अधिकात उदक त्याला तुम्ही घातलं, वरची पालवी खुडली तर होईल काय, तो आडवेनी अंगे फाके, त्याला आडव्या शाखा फुटतील. आणखी पहिला आपला सरळ तो त्या अशोकाच्या वृक्षासारखा चालला होता, पण त्याची पालवी खुडल्यामुळे त्याला काय झालं, आडव्या फांद्या ज्या आहेत त्या अधिक फुटल्या. आडवेनी अंगे फाके तैसा मानसी विषोपोखे रसनाद्वारे, त्याप्रमाणे रसनेच्या द्वारातून म्हणजे रसनेंद्रियाच्या माध्यमातून मानसी आपल्या मनामध्ये विषोपोखे म्हणजे विषय अधिक पुष्ट होतो. हे काय आहे ज्ञानोबरायांचं वचन आहे, हे ज्ञानोबरायांचं वचन. ह्या गोष्टी जर आपण अजूनही काही युक्तीनं त्या सिद्ध केल्या किंवा एखाद्याने युक्तीनं खंडन केलं तर त्याचं काही महत्त्व नाही, त्याला खऱ्या लोह परिसाशी रुसले. हे आपले संत हृदय सम्राट माऊली ही गोष्ट ह्या श्लोकावर सांगतात. बरं, त्याच्यात तो पहिला जो अर्थ आहे ना तो तर आलाच आहे, तो तर काय आहे आलेलाच आहे, पण त्याच्यापेक्षा अपूर्व अर्थाचं प्रतिपादन यामध्ये केलेलं आहे की जे मुमुक्षुला अत्यंत हितावं आहे. म्हणून म्हणतात तैसा मानसी विषोपोखे रसनाद्वारे, मनामध्ये रसनेच्या द्वारातून हा विषय अधिकच पुष्ट होत असतो. येरा इंद्रिया विषय तुटे तैसा नियमू नये रस हटे, हे जे जीवन हे न घटे येणे विन. माऊली सांगतात येरा इंद्रियाविषय तुटे, इतर जे इंद्रिय आहेत म्हणजे कोणते, श्रोत्रेंद्रिय, घ्राणेंद्रिय, स्पर्शनेंद्रिय, श्रवणेंद्रिय, यांचा विषय ना. आपण म्हटलं कालच गणेश्वर गुरुजींचं उदाहरण सांगितलं आपण, की ते म्हटले मी ना एक नेते कानची वाळी, न पाहणे ती दिठीची टाळी, आवाजचे ते टाळी जिभची गा, असं करू शकतात, ऐके नाही. या ठिकाणी इंद्रियाविषय तुटे, येरा इंद्रिया म्हणजे ह्या चार इंद्रियांचा विषयांपासून आपण तुटे म्हणजे परान्मुख होऊ शकतो. तैसा नियमूनये रस, त्या ठिकाणी रसाचं नियमन तसं करता येत नाही. हटे म्हणजे आग्रहाने,
किती आग्रह धरला तरी रस, कारण जर हे अन्नच जर नसेल तर शरीर राहील का? शरीर, मला वाटतं तिसऱ्या अध्यायात काही ओव्या आहेत का असं, हे शरीराला अत्यावश्यक अन्न आहे म्हणून. हा, अन्नास्तव भूते प्ररोह पावती समजते, हे मग त्या अन्नाते पर्जन्य पस. आहा, अन्नात भवंती भूतानी पर्जन्यात अन्न संभवा, यज्ञात भवती पर्जन्यो यज्ञ कर्म समुद्भवा, असं पुढं सांगणार आहे. तर तसं या ठिकाणी इंद्रियाविषयी तुटे तैसा नियमू नये रस हटे. त्या ठिकाणी हटे म्हणजे जर किती आग्रह केला तरी त्या ठिकाणी रसनेंद्रियाचं नियमन करता येत नाही. मनुष्याला काय होईल? मरावं लागेल त्याच्यामध्ये. त्याचे प्राण जे आहे, कारण काय, क्षुधा आणि तृषा हे प्राणाचे धर्म आहे. आणि त्या प्राणाला काय, प्राणाचं जीवन कोण आहे? अन्न आहे. प्राणाचं सुद्धा काय आहे? अन्न. जर आपल्याला, आपण काय म्हणतो, अंतःकरण ती बाहेर जाते, अमक्या विषयापर्यंत जाते. आता ती जी वृत्ती जाते इंद्रियांच्या द्वारा जाते का प्राणाच्या साह्याने जाते? आणि प्राणाला बळ कोणाचं आहे? अन्नाचं. जर अन्नच खाल्लं नाही तर नियमू नये रस हटे. त्या ठिकाणी त्याचा हट्ट आग्रह जरी केला तरी त्याला त्याचं नियमन करता येणार नाही. जे जीवन हे न घटे येणेविन, कारण येणेविन हे अन्ना वाचून जीवन न घटे. जीवन म्हणजे आयुष्यच प्राप्त होऊ शकत नाही, जीवनच प्राप्त होऊ शकत नाही, त्याच्या प्राणांचं शरीरामध्ये स्थितीच राहू शकत नाही. म्हणून मग अर्जुना स्वभावे आयशियाही नियमाते पावे, जै परब्रह्म अनुभवे होऊनी जाईजे. आता म्हणतात जीवनच अन्नाविषयी, अन्न वाचून घटू शकत नाही. ठीक आहे का? बघा, जीवन हे अन्न वाचून राहू शकत नाही. पण अर्जुना स्वभावे, स्वाभाविकपणाने, बरोबर ना, सहजच असं म्हणता येईल ना. स्वभावे म्हणजे सहजच. आयशियाही नियमाते पावे, अशा नियमाला जो प्राप्त होईल. कधी? म्हणजे अशा नियमाला प्राप्त होईल म्हणजे तो रसनेंद्रियाचं सुद्धा नियमन करू शकेल. बरोबर. कधी? जै परब्रह्म अनुभवे होऊनी जाईजे. जर तो परब्रह्म स्वरूपाला जर प्राप्त होईल तर, किंवा होऊनी जाईजे म्हणजे काय घ्यायचं? जो अहम ब्रह्मास्मी असा बोध करून घेईल, आणि जो बोध पुन्हा काय होईल? वृत्तीज्ञानातलं वृत्तीरूपाने निघून जाईल. होऊनी जाईजे जर करायचं असलं तर एवढं. त्या ठिकाणी ज्या वेळेला त्याला मी अहम ब्रह्मास्मी असं ज्ञान होईल, आणि ज्या वेळेला अहम ब्रह्मास्मीमधला अहमही निवृत्त होऊन केवळ त्याची ज्ञानरूपता सिद्ध होईल, त्यावेळेला त्याला हा जो आहाराचा नियम आहे हा खऱ्या अर्थाने त्याला काय होईल? लागू होईल. आता असा जो पुरुष आहे, एक शंका की हाचा जो पुरुष आहे मग तो आहार करील का नाही? करील. पण करील ना, पण त्याला त्याच्याविषयी आसक्ती कधीच राहणार नाही. आणि मुख्य काय आहे? आसक्ती. काय आहे? मुख्य काय जायला पाहिजे? आसक्ती त्याला कधीच राहणार नाही. आला तेव्हा त्याला खारट, आंबट, गोड, तिखट काय खातो आम्ही कासया सांगा ते, कैसे हे लागते नेनोमुखी. इथं चाललेल्या विषयासाठी असं म्हणावं तर ते सांगतात. मग अर्जुना स्वभावे आयशियाही नियमाते पावे, जै परब्रह्म अनुभवे होऊन जाईल. जर अनुभवाने तो जर परब्रह्म स्वरूपाला, इथं परब्रह्म स्वरूपात त्याला परोक्ष ज्ञान नाही, दृढ अपरोक्ष ज्ञान. आणि त्या अपरोक्ष ज्ञान कसं? सोपर काय विरोधी असणारी वृत्ती अहम ब्रह्मास्मी असं ज्ञान झाल्यानंतर त्या ठिकाणी ती वृत्तीही जेव्हा निघून जाईल आणि स्वरूपाने अवशिष्ट राहील, तेव्हा हा पुरुष कधी रसनेंद्रियाचा अंकित होणार नाही. जै परब्रह्म अनुभवे होऊनी जायचे. ह्या वेळेला काय ते सांगतात? हे कधी घडेल? ज्या वेळेला अशा प्रकारचा तो परब्रह्म स्वरूपाला प्राप्त होईल. अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे असं जेव्हा त्याला यथार्थ ज्ञान होईल, ज्या वेळेला त्याच्या अज्ञानाचा नाश आणि अज्ञान कार्याचा बाध होऊन जाईल, असा जो पुरुष आहे त्याचं काय होईल? शरीर भाव नासती. आता शरीराचे भाव म्हणजे त्या शरीराचे जे घटक आहे ते नष्ट होतील असा अर्थ आहे का? ते शरीर असताना शरीराचा त्रैकालिक अत्यंताभावाचा निश्चय हा त्या शरीर भावाचा काय आहे? नाश आहे. आणि इंद्रिय विषय विसरती. आणि त्या ठिकाणी इंद्रिय आणि इंद्रियांच्या ठिकाणी नाही धावा घेत मन आणि इंद्रियांचे समाधान. अशा प्रकारे काय? विषयी विसर पडिला निशेष आणि अंगी ब्रह्मरस ठसावला.
असा त्याच्या इंद्रियांना विषयांचा काय पडलेला आहे, विसरच पडलेला आहे. विसर पडला याचा अर्थ काय झाला, त्याचे विषयांच्या विषयीचे संस्कार गेले. विषय जरी दूर गेले तर विसर पडणार नाही, बरोबर आहे ना. विसर पडणार नाही. विसर कधी पडेल, संस्कार गेले. म्हणजे याचा अर्थ केवळ प्रत्याहार करून चालणार नाही, तर त्या ठिकाणी प्रत्याहार म्हणजे त्या विषयांपासून हरण केलेलं मन आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थापन करता करता ते मन जरी ते काय झालं तेव्हा काय जई आपलं काय जई अहंकार जई अहंकार धरी सोहमपण तै चित्ती प्रगटे चैतन्य घन, तेव्हा मनही होय उन्मन आणि बुद्धीचा निश्चय पूर्ण परब्रह्मी अशी स्थिती होईल. त्यावेळेला इंद्रिय विषय विसरती. याचं उदाहरण म्हणून मला वाटतं आजच भागवतात गेलं का, आजच गेलं की त्या ठिकाणी नरनारायण ऋषींना जेव्हा इंद्राने कामदेव अप्सरांसहित पाठवलं, मंद वायू काय सर्व वातावरण, तर त्या ठिकाणी त्यांचा कोणताही परिणाम झाला नाही. याचं कारणच काय आहे की त्यांचे इंद्रियांना ते उलट ते म्हणणे, तुम्ही अतिथी आल्या तर जाऊ नका, तुमच्यासारखी एखादी अप्सरा इथून घेऊन जा, असं त्यांनी सांगितलं. आणि उर्वशी त्यांना सप्रेम भेट इंद्राला पाठवली. असे जे त्याला म्हणायचे इंद्रिय विषय विसरते. जई किंवा त्या यांचं शुकमुनींचं सांगतात की रंभा आल्यानंतर ते म्हणतात की तुझ्या उदरातून जन्म झाला असता तर या ठिकाणी तै शरीर भावना सती इंद्रिय विषय विसरती. कधी जै सोहम भाव प्रतिती प्रगट होय. जेव्हा सोहम भाव म्हणजे अहम ब्रह्मास्मी अशा प्रकारची प्रतिती म्हणजे अशा प्रकारची अनुभूती, ती कशी दृढ अनुभूती जेव्हा प्रगट होते, अभिव्यक्त होते, त्याच वेळेला शरीर भावना सती इंद्रिय विषय विसरती. म्हणून यततो ह्यपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चितः इंद्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसवं मनः. यततो ह्यपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चितः इंद्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसवं मनः. यततो ह्यपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चितः इंद्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसवं मनः. पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय.